सगळे मस्त मजेत ना? तर आज आपण बनवतोय झटपट होणारा घाई गडबडीच्या वेळेस सकाळसाठी हा नाश्ता किंवा तुम्ही जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात। अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे। बनवायला सुद्धा नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे। तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। सर्वात अगोदर हे सर्व पीठ आपण एका मोठ्या वाटीमध्ये टाकून घेऊयात। तर ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर बेसन पीठ टाकल्यामुळे या पदार्थाला छान खमंग चव येते आणि खरपूस असा रंग सुद्धा येतो। तुम्हाला बेसन पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही इथे 2 चमचे गव्हाचं पीठ सुद्धा टाकू शकतात। आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊयात। छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि पाव चमचा हळद टाकून घेऊयात। आता यामध्ये आपण काही भाज्या टाकून घेणार आहोत। तर इथे मी कांदा, 1 हिरवी मिरची आणि थोडी शिमला मिरची घेतली आहे। तुम्ही हा नाश्ता लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या वापरू शकतात। बारीक चिरून घेतलेली यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तुम्हाला या पदार्थाची चव थोडीशी आंबटसर हवी असेल तर तुम्ही इथे 2 चमचे दही टाकू शकतात किंवा अर्धा लिंबाचा रस टाकला तरीही चालेल। तर आपण इथे ज्वारीच्या पिठापासून झटपट होणारे धिरडे बनवतोय। तुम्ही याला धिरडे बोला किंवा घावन बोला किंवा तुम्ही याच पिठापासून डोसे सुद्धा बनवू शकतात। पण पीठ थोडं पातळ करून घ्यायचं। तर इथे मी पाणी टाकून हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकतात याची अशी थिकनेस ठेवली आहे, खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे। तर पॅन गरम झाला की याच्यावरती थोडं तेल लावून घ्यायचं आणि जेवढ्या आकाराचे तुम्हाला इथे धिरडे बनवायचे आहेत तेवढं मिश्रण पॅनवरती सोडून घ्यायचं आहे। तर साईडने थोडंसं तेल आपण टाकून घेतले, ते व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घेऊया। आणि जेव्हा आपण पॅनमध्ये धिरडे टाकून घेणार त्यावेळेस गॅस मोठा करायचा, म्हणजे याला चांगली जाळी पडते आणि नंतर मीडियम गॅस करायचा। तर साईडने थोडं तेल लावून घेतलेलं आहे। आता खालची साईड चांगली खरपूस भाजली की मगच हे पलटी करायचं। तर पलटण्याची जास्त घाई करायची नाही, खालच्या साईडने व्यवस्थित खरपूस असं भाजू द्यायचं आणि मगच हे धिरडे पलटून घ्यायचे। पलटण्याची घाई केली तर हे तुटू शकतात, त्यामुळे चांगलं हे भाजून घ्यायचे। तर एक साईड चांगली खरपूस भाजून घेतली, आता दुसरी साईड सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेऊयात। साईडने थोडंसं तेल लावायचं आणि अलटी-पलटी करून हे धिरडे दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर हे पहा, दुसऱ्या साईडने सुद्धा खमंग असे हे धिरडे भाजलेले आहे आणि याला जाळी सुद्धा खूप चांगली पडली आहे। तर पहा, खूप चांगला याला रंग आलाय, अतिशय खरपूस भाजले गेले आणि जाळी तर अतिशय भन्नाट पडली आहे। तर इथे आपले पहिले धिरडे बनवून झाले। तर सेम अशाच पद्धतीने मी दुसरे सुद्धा हे धिरडे बनवून घेतलेले आहे। तर मी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे। घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्येच हे बनवून दाखवले। तर आहे की नाही एकदम साधी सोपी घरच्या साहित्यात तयार होणारे हे धिरड्यांची रेसिपी। बरेच वेळेस संध्याकाळी सुद्धा आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, त्यावेळेस सुद्धा तुम्ही असा हा पोटभरीचा पदार्थ बनवू शकतात। तर यामध्ये आणखीन भरपूर भाज्या टाकू शकतात। यासोबत खाण्यासाठी तुम्ही दह्याची चटणी करू शकता, तर रायता किंवा लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकतात। तर लहान मुलांना तर ज्वारीची भाकरी खायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो, नको म्हणतात। त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे नवनवीन पदार्थ केले तर ते आवडीने खातात। माझे सुद्धा मुलं ज्वारीची भाकरी खायला त्यांना अजिबात आवडत नाही, नको म्हणतात। त्यावेळेस मी असेच वेगवेगळे पदार्थ करत असते। त्यांना समजत सुद्धा नाहीये की हे कशापासून बनवले। वेगवेगळे पदार्थ दिसले की ते बरोबर खातात। तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना असा हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवून देऊ शकता, टिफिनला देऊ शकतात किंवा घरी सुद्धा नाश्त्यासाठी करू शकता। नक्कीच एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपी रोज रोज पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। त्याने काय होईल, तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही। सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे।
तर आपण भेटूया आता पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.